आहे हा संसार सुखाचा विचार नाही कोठे, एक क्षण सुखाचा विचार नाही या प्रपंचात. कारण या प्रपंचाचा स्वभावच दुःख रूप आहे. हा प्रपंचच दुःख रूप आहे आणि ज्याचा स्वभाव दुःख रूप आहे. माझा आवाज घुमत नाही ना? घुमतोय नाही ना? आवाज बरोबर. ज्याचा स्वभावच दुःख रूप आहे त्या स्वभावानं दुःखरूप असणाऱ्या प्रपंचात कितीही वेळ खर्च करा, जो स्वभावानं दुःख रूप आहे त्या प्रपंचाचा अनुभवही दुःख रूपच असतो. म्हणजे आपण प्रपंच करतोय त्या प्रपंचाचा अनुभव पावलोपावली आपल्याला उपभोगायला मिळतोय आणि तो अनुभव आहे दुःख रूप. आणि परमार्थ ही पावलोपावली अनुभव देतो. परमार्थात सुद्धा अनुभव पहा पदोपदी, पदोपदी अनुभव आहे, पावलोपावली अनुभव आहे. मग पावलोपावली जसा प्रपंचात अनुभव मिळतो तसा परमार्थात का नाही? आमचे गुरुवर एक उदाहरण सांगतात. लग्न झालं 1 वर्ष उलटून गेलं. लग्न झालं 1 वर्ष उलटून गेलं की आई वडिलांना काळजी वाटायला. कशाची? नातवंडाला खेळवायची. नातवंडाला खेळवायची. मग तिथून पुढे त्यांचा ठास असतो, कधी एकदा नातवंडाला खेळायला मिळेल, खेळवायला मिळेल, कधी एकदा नातू माझ्या हातात येईल. आणि असं जर गणित दिसेन असं झालं तर चिंता लागते आई वडिलांना. लागते ना? म्हणजे प्रपंचात वर्ष उलटून देत नाही आपण. प्रपंचात वर्ष उलटून देत नाही. प्रपंचात 1 वर्ष झालं तरी आपल्याला लगेच काहीतरी बदल पाहिजे. अहो परमार्थात येऊन लग्न केलं, पुन्हा कोणाला 40-40 वर्ष झाली. हे लग्नच आहे, हे लग्नच आहे आपण केलं. नातराया सांगतात ज्याच्याकडून माळ घातली ना त्याच्याशी आपण लग्न करतो. ज्याच्याकडून माळ घातली ना, आता हे व्यवहारातलं लग्न नाही, ते लग्न वेगळं आहे. नातरायांचं एक भारुड आहे. सद्गुरु नवरा केला ग बाई मी, सद्गुरु नवरा केला. सद्गुरु रूपी नवरा जीवात्मा होतो. म्हणजे माळ घातल्यानंतर वर्ष गेलं अजून अनुभव नाही, 2 वर्ष गेली अजून अनुभव नाही, 3 वर्ष गेली अजून अनुभव नाही. प्रपंचात 1 वर्ष लग्नाला झालं तर लगेच अनुभवाची अपेक्षा करतो. 40 वर्ष झाली आणि माळ घातले, लाकडं कायकांची नदीला गेली तरी अजून अनुभव नाही. कधीच साथ नाही होत आहे का? चाड अजिबात नाही. अहो मागच्याने केले म्हणून आपण करतो. असा जर परमार्थ रेटत राहिलो ना महाराज, आयुष्य खपलं तरी परमार्थ फळ नाही देणार. नुसतं करायचं म्हणून करायची परमार्थाची साधना नाहीये. परमार्थ ही फार मोठी साधना आहे. परमार्थ या साधनानं भगवंताला जोडता येतं. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण. देवाचं चरण जोडण्याचं साधन म्हणजे परमार्थ रूपी धन आहे. परमार्थ महाधन जोडी देवाचे चरण, भावया जतन हे उपाय लाभायचे. असा हा वैभवशाली परमार्थ. पण खरं सांगू, प्रामाणिकपणे माझ्या सहित धरून चाला. जेवढी चाड प्रपंचाबद्दल असते ना तेवढी चाड आपल्याला परमार्थाबद्दल कधीच नाही. विठ्ठल चाड परमार्थाबद्दल अजिबात नाही. तुम्ही म्हणाल कसं काय असं म्हणता? बघा ना तुम्ही, तुमच्या इकडे बाजार कोळेवाडीचा असतो बरोबर ना? कुठला जवळ आहे बाजार तुम्हाला? कोळेवाडीचा. कोळेवाडीच्या बाजारला एखादी माता माऊली गेली ना तर एखादी वस्तू, समजा भाजीची पेंडी घ्यायची असली ना, तिला एक भाजीची पेंडी घ्यायची असेल